नाशिकमध्ये साई किरण धामचा भव्य धार्मिक सोहळा, अन्नदानातून समाजसेवेचा अनोखा संदेश। नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील रामकुंड येथे असलेल्या श्री साई किरण धाम मंदिरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव, हनुमान जन्मोत्सव तसेच श्री साई चरित्र साप्ताहिक पारायण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। दिनांक 19 मार्च ते 26 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळच्या काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होत असे। त्यानंतर वेदमंत्रांच्या गजरात महाअभिषेक, साईबाबांची आरती तसेच सामूहिक साईचरित्र पारायण करण्यात आले। प्रभू श्रीराम जन्मोत्सवही भक्तिभावाने साजरा करण्यात आला। मध्यान्ह आरती, ग्रुप आरती आणि नामस्मरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। या धार्मिक सोहळ्यादरम्यान साई भंडाऱ्याचेही आयोजन करण्यात आले होते। हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। पंचवटी परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती दिसून आली। हा सोहळा श्री संत बाबा उद्धवदास उदासी सिंधी गुरु मंदिर व श्री संत बाबा उद्धवदास उदासी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। पीठाधीश्वर महंत संतोखदासजी उदासी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। विशेष म्हणजे श्री साई किरण धाम मंदिरात दररोज गरजू व गरिबांसाठी निस्वार्थ अन्नदान सेवा सुरू असून कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला भोजन दिले जाते। त्यामुळे हे मंदिर धार्मिक कार्यासोबतच समाजसेवेचेही एक प्रेरणादायी केंद्र ठरत आहे। कार्यक्रमाची सांगता भव्य महाप्रसादाने करण्यात आली। तसेच येत्या 2 एप्रिल 2026 रोजी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय प्रिय सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। आज 7 दिन सप्ताह पारायण गुड़ी पाड़वा से लेके रामनवमी तक सप्ताह पारायण हुआ। उसके बाद आज रामनवमी के अवसर पर प्रभु श्री राम जी का 12 बजे राम जन्म सोहळा होगा। दोपहर में 2 बजे से लेकर संध्या तक सांझ में पूर्ण आहुति होगी और शाम के समय में महाप्रसाद होगा। जी, आम्ही सगळे भाविकांना भक्तांना हे सांगणार, हिंदू सनातन आपलं हिंदू धर्माचं सगळ्यांनी रक्षण करावं। रोज नित्यनेमाने पूजा पाठ देवाचा सिमरन रोज नित्यनेमाने करत जावं। जे पण जवळपास मठ मंदिर असेल तिकडे जाऊन नतमस्तक होऊन देवांचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे। आगामी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे होणार आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे काय आपल्या संस्थेचं नियोजन असणार? सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये नाशिकमध्ये आणि त्र्यंबकमध्ये श्री पंचायती आखाडा बडा उदासीन आणि साई किरण धाम मंदिरामधून नाशिक आणि त्र्यंबक ठिकाणी दोन्ही ठिकाणी अन्न क्षेत्राचं शिबिर लावण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये मेडिकल कॅम्प, जे आजारी वगैरे असतील सगळे भाविकांसाठी निशुल्क सेवा असेल, फ्रीमध्ये सगळे जे पण भाविक येतील त्यांच्यासाठी। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि धार्मिक संस्थांनी कोणती काळजी घ्यायला हवी, काय सांगाल? सगळ्यांनी प्रिकॉशन्स घ्यायलाच पाहिजे। म्हणजे जसं प्रशासन आज व्यवस्था करत आहे, म्हणजे स्नानसाठी पण वस्त्रंतगृह असतील, येण्या जाण्यामध्ये याच्यात सगळ्यांनी लक्ष देऊन भीड नाही करायला पाहिजे। जसं 2002च्या सिंहस्थमध्ये आपण बघू शकता जे भागदौड झाली मागच्या प्रयागराजच्या कुंभमध्ये, म्हणून सगळ्यांनी जे गव्हर्नमेंट नियम करतायत त्याचं पालन करायला पाहिजे। भविष्यात साई किरण धाम आपल्या संस्थेतून कोणते उपक्रम राबवण्याचा आपण विचार करता? हॉस्पिटलचा आमचा विचार चालू आहे। मंदिरामधून बाबांच्या चरणी आम्ही तेच प्रार्थना केली का निशुल्क सेवा सगळ्यांसाठी, फ्री सुविधा, फ्री सेवा हॉस्पिटलचं हे करण्यात येईल। त्या मंदिरात 12 महिने हो, या ठिकाणी अन्नदानाची सेवा आपण देत असतो। जी, अनेक भाविक त्याचा लाभ घेतात। जी, काय सांगाल? हे प्रभूंची लीला आहे, गंगामाई आणि बाबांची कृपा आहे का रोज नित्यनेमाने अखंड 8:30 वाजेपासून तर रात्री 9:30 पर्यंत बाबांच्या गंगामाईच्या कृपेने 2,500-3,000 हजार लोक रोज नित्यनेमाने अन्नदानची सेवा होते। त्याचा लाभ घेतात। जे नुसते गोरगरीब नव्हे तर सगळे जे यात्रेकरू भक्तगण जे तीर्थ क्षेत्रावरती सगळे भाविक येतात, सगळ्यांना ते लाभ। नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।